सर्वप्रथम सर्व ताई व दादांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय आई तुळजाभवानी खंडोबाराया प्रसन्न, गणपती बाप्पा मोरया, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव सर्वांनी ही पोथी आणावी आणि ह्या पोथीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृत कसे करावे. पारायण पद्धती. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे. नंबर 1, दिनशुद्धी पाहून पारायण करावे. नंबर 2, श्रींच्या भक्तीला सेवेला काळा वेळेचे बंधन नाही, तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार व पर्वणी काळ उत्तम समजावा. नंबर 3, दशमी, एकादशी व द्वादशी. दशमी म्हणजे एकादशीच्या आधी येणारा दिवस, एकादशी म्हणजे दशमीच्या दुसऱ्या दिवशी एकादशी असते आणि द्वादशी म्हणजे एकादश झाल्यानंतरचा दिवस. या दिवशी 3 दिवसांचे पारायण करावे. या प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने 7 अध्याय वाचावे. नंबर 4, ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करावे. याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती व इच्छा यानुसार संपूर्ण पोथीची 3, 7 वा 21 अशी पारायणे करावी. नंबर 5, सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव व स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी म्हणजे पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव व तिथी व वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इस्पित प्राप्तीसाठी म्हणजे तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे, इस्पित म्हणजे तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्यासाठी पारायण करीत आहात ते बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी तहानात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. जे आपण हे करतो ना, आपलं काय म्हणतात, संकल्प करतो त्याचं पाणी आपण तुळशीत सोडावं. नंबर 6, चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची तसबीर व मूर्ती ठेवावी. भोवती रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षदा व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. आसनावर बसून श्रींना व पोथीला वंदन करावे. आपण जे आसन घेतो बसायला त्याला पण आपण वंदन करावं आणि पारायण झाल्याच्या नंतर पण आपण पोथीला वंदन करावं. आसनावर बसून श्रींना व पोथीला वंदन करून अर्थाकडे लक्ष देऊन शांतपणे वाचन करावं. त्या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सन्मुख बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावं. वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. वाचन झाल्यावर स्वामीच्या तसबिरीला गंध, हळद, कुंकू व फुले वाहावेत. उदबत्ती व दीप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा. नंबर 8, सप्तदिनी ब्राह्मणास व ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा व वस्त्र व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. सायंकाळी जवळपास असलेल्या श्रींच्या मठात व मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन यावे. नंबर 10, पारायण काळात सदाचाराने राहावे. एक भुक्त राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटा आणि आदी गोष्टी टाळाव्यात. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन व आत्मपरीक्षण करावे. व्हिडिओ हे झालं आहे मैत्रिणींनो. हे सगळं ह्याच्यात 10 मुद्दे आहेत ह्याचे.
आणि काय म्हणते 10 दिलेले आहेत ह्याच्यात ओळी, ते आम्ही सगळे वाचून दाखवलेले आहेत तुम्हाला. तर तुम्ही असंच पारायण करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्या ताई व दादांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मला स्वामींनी काय दिले ना, मी तुम्हाला एक दिवस ह्या गोष्टींचे पण सगळे अनुभव सांगणार आहे. मला अनेक त्रासातून स्वामींनी बाहेर काढलेला आहे. श्री स्वामी समर्थ.